नमस्कार फ्रेंड्स, मी वैद्य रोहिणी सावरे आपल्या आयुर्वेद जिज्ञासा नामक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण नवीन दर्शन पाहतोय, योगदर्शन. योगदर्शन हा एक षडदर्शनापैकी एक दर्शन असून आस्तिक दर्शनामध्ये गणना होते त्याची. तर सगळ्यात भारतीय दर्शनामधला सांख्य दर्शनाच्या अगदी जवळचा आस्तिक दर्शनामधला एक प्रकार हा योगदर्शनच आहे. यामध्ये सांख्यदर्शनाचे अत्यंत निकटचं दर्शन म्हणजे काय आहे, ते योगदर्शन आहे. सांख्यदर्शनाने मुख्यतः तत्वमीमांसा केलेली, म्हणजे 25 तत्व उत्पत्ती होऊन सृष्टी उत्पत्ती होते असं सांख्य सांगतात. तर योगदर्शनाने त्या तत्वज्ञानाच्या आधारे चित्ताची शुद्धी किंवा चित्तवृत्ती आणि त्याची साधना, कैवल्य प्राप्ती यांचा मार्ग जो आहे तो मार्ग सांगितलेला आहे त्या तत्वांचा आधार घेऊन. तर योगदर्शनाचा आपण प्रमुख आचार्य विचारलं तर ते आहेत प्रमुख आचार्य म्हणजे महर्षी पतंजली. तर आपण महर्षी पतंजली योगदर्शनकार लक्षात ठेवण्यासाठी योग पतंजली असं लक्षात ठेवू शकतो. जे रामदेव बाबाचे ब्रँड आहे पतंजली, तर ते योगा करतात आणि मग त्याच्यावरनं पतंजली असं आपण लक्षात ठेवू शकतो, सोपं जाईल. आणि जो यांचा मूल ग्रंथ असतो तर त्या मूल ग्रंथाचं नाव आहे पातंजल योगसूत्र. पातंजल योगसूत्र हे लक्षात ठेवायचे. हे यावर दोन्ही सूत्रांवर MCQ विचारले जाऊ शकतात. आता मूलभूत ग्रंथ झाला पातंजल योगसूत्र आणि ग्रंथकर्ता झाले महर्षी पातंजली. परंतु याचं मूल सिद्धांत म्हणूया किंवा मूल सूत्र कुठलं आहे तर योगश्चित्त वृत्ती निरोध असा त्यांचा मूलभूत प्रसिद्ध एक सिद्धांत आहे. याचा अर्थ काय होतो? चित्ताच्या वृत्तीचा निरोध होणे म्हणजे योग. म्हणजे चित्तवृत्ती काय? चंचल वृत्ती असणे किंवा अस्थिर असणे, ही जी वृत्ती आहे चित्ताची, तिला आपण त्या वृत्तीचा निरोध करणे किंवा विरोध करणे, याला आपण म्हणूया योग संकल्पना किंवा योग संज्ञा त्याला दिलेली आहे. आता ह्याचे या दर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये काय तर केंद्रबिंदू आहे चित्त आणि त्यानंतर चित्तवृत्ती, मग त्या वृत्तीचा निरोध आणि मग त्यातनं चित्तवृत्ती निरोध झाल्यापासनं काय होतं, आपल्याला विवेक ख्याती होते आणि कैवल्य प्राप्ती होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मनातील चंचलता थांबवून पुरुषाचे वास्तविक स्वरूप जाणणे आणि प्रकृतीपासून पुरुषाची स्वतंत्रता प्राप्त करणे, ह्यालाच काय म्हणूया, योगमार्गाचं अंतिम उद्दिष्ट असं म्हणूया. म्हणजे सोप्या भाषेत काय सांगितलं त्यांनी, पुरुषाला प्रकृतीपासून वेगळं करता येणं, पण तो मार्ग कुठला वापरला त्यांनी, योग मार्ग वापरला. तर ह्या योगमार्गाचं अंतिम उद्दिष्ट काय की प्रकृतीला पासनं पुरुषाचं विभक्त होणं. ठीक आहे. तर आता हेच काही शब्द आपण सिमिलर सिद्धांत आपण सांख्यदर्शनातही पाहिले. तर मग ह्यातलं काय सिमिलॅरिटीज आहेत आणि वेगळेपण काय आहे आपण ते पाहूया. पहिल्यांदा सिमिलॅरिटीज काय आहेत बघा. पण त्यांनी प्रकृतीचा, पुरुषाचा, त्रिगुण सिद्धांतांचा ह्या सगळ्यांचा स्वीकार केला आहे आणि 25 तत्वांची सुद्धा संकल्पना त्यांनी मांडणी केली, सत्कार्यवाद मान्य केला. अविद्येमधनं बंधन प्राप्त होतं आणि विवेक ज्ञानातनं मोक्ष प्राप्त होतं, हे सुद्धा संकल्पना त्यांनी योगदर्शनकारांनी मान्य केलेली आहे. मग आणि शेवटी विवेक ज्ञानातनं जे मोक्ष प्राप्त होतं त्यालाच आपण कैवल्य असं म्हणतो. हे अंतिम लक्ष योगदर्शनकारांनी मांडले. हे सगळं सिमिलर आहे सांख्यदर्शनकारांसारखं. पण मुख्य फरक काय? मुख्य फरक असा आहे की सांख्यदर्शन ईश्वराला स्वतंत्र तत्व म्हणून स्वीकारत नाही आणि योगदर्शन मात्र ईश्वराचा विशेष पुरुष म्हणून स्वीकार करतो. म्हणजे आपण जे सृष्टी उत्पत्तीमध्ये पुरुष आणि प्रकृती पाहिली, तर त्यातल्या पुरुषाला, एक विशेष पुरुषाला ईश्वर तत्व म्हणून योगदर्शन मानतं. म्हणजेच काय, सांख्यदर्शन ईश्वराचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व मानत नाही आणि योगदर्शन ईश्वराचं स्वतंत्र अस्तित्व मानतं. एक विशेष पुरुषा आधारे ते स्वतंत्र ईश्वराचं अस्तित्व आहे असं मानतं. म्हणून योगदर्शनाला काय म्हटलेलं आहे, सह ईश्वर सांख्यदर्शन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच सांख्य हा
तत्वप्रधान आहे, तत्वज्ञान प्रधान आहे आणि योग हा साधना प्रधान किंवा व्यावहारिक योग प्रधान, साधना आपण म्हणूया त्याला, योग मार्ग प्रधान आहे. हां, तर योगसूत्राची रचना कशी झाली मग पहा बरं. पातंजली जी योगसूत्र मुख्य ग्रंथ आहे, मग त्याची रचना अशी आहे की 4 त्यामध्ये मुख्य पाद आहेत. पहिला आहे समाधीपाद. त्याच्यामध्ये मुख्य विषय काय आहेत? योग, चित्तवृत्ती आणि समाधी यांचं विशेष वर्णन तिथे आलेलं आहे. आणि साधनापादमध्ये क्लेश, कर्म, अष्टांग योग काय आहेत याचं विशेष वर्णन केलेलं आहे. आणि विभूतीपाद धारणा, ध्यान, समाधी, सिद्धी यांचं विशेष वर्णन केलेलं आहे. आणि कैवल्य पादमध्ये शेवटी चित्त, कर्म आणि कैवल्याचं वर्णन इथे केलेलं आहे. असं ह्या योगसूत्र ग्रंथाची रचना आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगते. 4 पाद सांगितलेत. समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य. काय काय? समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य असे 4 पाद युक्त तो योग सूत्र रचना आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. आता मग योगाची व्याख्या काय आहे त्यांनी सांगितली. मूळ जो प्रसिद्ध सूत्र त्यांचं आहे त्याला काय म्हटलेलं आहे की योग, चित्त, वृत्ती, निरोध. याच्यामध्ये काय होतं तर 3 शब्द आहे. योग आहे, चित्त आहे आणि योग म्हणजेच काय, मग ती संयमन म्हण, एकाग्रता म्हणा, चित्तवृत्तीचा निरोध म्हण, हे म्हणा, हे एकत्र अर्थ दाखवतात योग शब्दाद्वारे. आता चित्त म्हणजे काय, मन, बुद्धी, अहंकार ह्या शब्दांना निर्देशित केलं जातं चित्त शब्दाद्वारे. आणि वृत्ती म्हणजे चित्तामध्ये जे निर्माण मानसिक परिवर्तन आहे, अवस्था आहे, त्याला आपण काय म्हणतो, वृत्ती. त्याची जी काही मानसिक परिवर्तनशील अवस्था असते चित्ताची, तिला आपण चित्तवृत्ती म्हणतो. आणि निरोध म्हणजे काय, त्या वृत्तीचं नियंत्रण करणे, स्थिरीकरण करणे म्हणजे निरोध. हा याच्या अत्यंत प्रसिद्ध सूत्राचं वर्णन इथे केलेलं आहे. आता मग चित्ताचं स्वरूप कसं असतं त्याआधी माहिती पाहिजे. चित्त कसं असतं, चित्तामध्ये तीन गुणाचा प्रभाव असतो. कुठल्या गुणाचा, जसं प्रकृतीपासून आपण सृष्टी उत्पत्ती झाली तसं चित्ताची अवस्थेमध्ये 3 गुणाचा प्रभाव तिथे दिसतो. सिमिलर गुण आहेत, सत्व, रज, तम. तर हे 3 गुणांमध्ये सत्वगुणाची जर वृद्धी झाली तर चित्तामध्ये ज्ञान, प्रसन्नता, स्थैर्य, एकाग्रता वाढते. आणि जर रजोगुण वाढला तर मग चंचलता, स्थिरता, इच्छा, क्रियाशीलता अशा गोष्टी वाढतात. आणि जर मग तमोगुण वाढला तर काय होतं, आळस, मोह, अज्ञान, जडत्व असं ह्या गुणांनुसार त्या लक्षणांची वृद्धी चित्तामध्ये आढळते. आता मग चित्तभूमी कशी असते, मग योगदर्शनाच्या परंपरेमध्ये चित्तांच्या 5 अवस्था सांगितल्या. म्हणजे कशा अवस्था आहेत त्या, एक असते क्षिप्त, दुसरी असते मूढ, तिसरी विक्षिप्त, चौथी एकाग्र आणि 5वी आहे ती निरुद्ध. आता पहिली क्षिप्त अवस्था कशी असते ते पाहूया. क्षिप्त अवस्था ही चित्त अत्यंत चंचल, क्षिप्त म्हणजे अस्थिर आहे, तो चंचल आहे. आणि रजोगुणाचं याच्यामध्ये चंचलता कशामुळे, कुठल्या गुणामुळे प्राप्त होते तर रजोगुणामुळे प्राप्त होते. आणि मूढ अवस्था, दुसरी जी अवस्था आहे, चित्त जड, अज्ञानयुक्त आणि निष्क्रिय असतं, तर ही जी अवस्था आहे मूढ अवस्था, मोहित झालेली अवस्था जी आहे ती तमोगुणाच्या अधिक्यामुळे आढळते. आता विक्षिप्त तिसरी अवस्था आहे, कधी एकाग्र असेल, कधी विचलित असेल, अशी जी अवस्था आहे ती दोन्ही गुणाच्या अस्थिरतेमुळे आढळते, जसे की रजोगुण असेल किंवा तमोगुण असेल. आणि एकाग्र अवस्था मात्र चित्त एका विषयावर स्थिर होणे म्हणजेच एकाग्र होणे, तर ही मात्र सत्वगुणाच्या बहुलतेने आपल्याला आढळून येते. आणि ही जर अवस्था स्थिर करू शकलो, निरुद्ध करू शकलो आपण, तर त्या अवस्थेला आपण सदैव निरुद्ध अवस्था अशी मानूया. आणि हाच प्रवास योगमार्गाचा महत्त्वाचा प्रवास मानला गेला आहे. आता हे चित्त पाहिलं, चित्ताच्या 5 अवस्था पाहिल्या, मग त्याची वृत्ती कशी असते तर पातंजली योगसूत्रामध्ये 5 प्रमुख वृत्ती सांगितल्या. त्याचं एक सूत्रसुद्धा दिलं आहे. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतय अशा 5 प्रमुख वृत्ती पातंजली योगसूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृतय असं सूत्र सांगून ह्या 5 प्रकारच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. आता प्रमाण, एक अवस्था समजून घेऊया. प्रमाण काय, प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान, प्रमिती ज्ञानम इति प्रमाण असं जे आपण
प्रमाण विज्ञानमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी ही दार्शनिक मतं जे आहेत, मुद्दे जे आहेत ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. एक एक संदर्भसहित शब्द समजून घ्या. तर प्रमाण जे आहे तर यथार्थ ज्ञान म्हणजेच प्रमाण. प्रमाण म्हणजे काय? आपण एखादी वस्तू किंवा एखादी अवस्था सिद्ध करण्यासाठी जे जे योजना करतो, साधना करतो त्याला आपण प्रमाण म्हणतो. तर मग आणि त्याद्वारे आपल्याला त्या अस्तित्वाचं, त्या अवस्थेचं यथार्थ ज्ञान होतं, म्हणजेच प्रमाण होतं. आणि योगदर्शनामध्ये हे 3 प्रकारचे प्रमाण सांगितलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत? योगदर्शनाने किती प्रमाण मांडलेत? तर प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. हे लक्षात ठेवायचं. यावर क्वेश्चन येऊ शकतो, MCQ असो किंवा SCQ असो. योगदर्शनानुसार प्रमाणे वर्णन करा डिटेलमध्ये. तर मग प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं आहे, तो इंद्रियाच्या साह्याने आपल्याला अक्ष म्हणजे इंद्रिय. तर इंद्रियाच्या साह्याने जे यथार्थ ज्ञान मिळतं त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो आणि ते प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे सिद्ध होतं. दुसरं आहे अनुमान. अनुमान म्हणजे व्याप्तीच्या आधारे प्राप्त होणारे. म्हणजे उदाहरणात आपण घेतलं, धुरापासून अग्नीचं अस्तित्व ओळखलं जातं. डोंगरावर कुठेतरी धूर आहे तर त्याच्यावरनं आपण असा अनुमान करतो, अंदाजा लावतो की तिथे अग्नी असणार आहे. तर हा जो उदाहरण आहे तो अनुमान प्रमाणाचा आहे. आगम प्रमाण तिसरं प्रमाण मानलाय तो. म्हणजे आगम म्हणजे काय? आप्त व्यक्ती म्हणजे कोण? आपले अभिष्ट चिंतन करणारे, आपल्याला ज्ञान देणारे, आपल्याला माहिती देणारे जी लोक आहेत त्याला आपण आप्त व्यक्ती म्हणतो. आणि त्यांच्याकडनं आपल्याला जी प्रमाणभूत यथार्थ ज्ञान मिळतं त्याला आपण काय म्हणूया? आगम म्हणूया. आणि अशी शास्त्र वेद, आयुर्वेद आहेत, म्हणून या शास्त्रांना आगमशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. ह्या शास्त्रातनं आपल्याला यथार्थ ज्ञान मिळतं. ठीक आहे. तर ही झाली 3 प्रकारची प्रमाण जी पुढे वर्णन केले योगसूत्रकारांनी ह्याच्यामध्ये योगदर्शनामध्ये. चित्तवृत्ती समजून घेण्यासाठी आपल्याला पहिलं प्रमाण इथे वर्णन केले. ते 3 प्रकारचे सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. आता मग दुसरा जो चित्तवृत्तीचा प्रकार आहे तो म्हणजे विपर्य. विपर्यचा अर्थ काय होतो? एक सूत्र सांगितले, योगदर्शनकार म्हणतात, मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठमम विपर्यय. म्हणजे काय? वास्तविक स्वरूप, एखाद्या वस्तूचं अस्तित्व असलेलं जे स्वरूप आहे ते न समजता चुकीचं ज्ञान, काहीतरी भ्रमात्मक ज्ञान आपण माहिती करून घेतो, त्याला आपण म्हणूया विपर्यय. आणि उदाहरणात दूर पडलेली दोरी किंवा अंधारात पडलेली दोरीला आपण क्वचित साप समजणं, हे काय आहे? विपर्य ज्ञान होणार आहे. ही एक चित्तवृत्ती सांगितलेली आहे. ह्याला आपण काय म्हणूया? मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठितम विपर्यय. ओके, समजलं? नेक्स्ट आहे तिसरा चित्तवृत्तीचा प्रकार विकल्प. म्हणजे विकल्प शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतो, विकल्पाचा अर्थ ऑप्शन एक घेतला जातो किंवा दुसरा एक पर्याय तिथे आहे. तर तो काय आहे? शब्दज्ञानावर आधारित पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती नसलेली एक कल्पना म्हणजे विकल्प. म्हणजे शब्दज्ञानावर सिमिलर असणारी एक अवस्था, परंतु सिमिलर आहे का? ती भिन्न आहे, त्याच्या अस्तित्वापासून भिन्न आहे. तर अशाला आपण काय म्हणूया? विकल्प चित्तवृत्ती म्हणूया. उदाहरणार्थ शशशृंग, एक उदाहरण दिले त्यांनी. शशशृंग म्हणजे सस्याचे शिंग, असं जरी आपण कल्पना म्हणून शब्द उपमा दिली एखाद्याला, परंतु सशाला शिंग असतात का? अस्तित्वात ती सत्यामध्ये आहे का? यथार्थ ज्ञानमध्ये नाही आहे. तर ही एक कल्पना आहे, विकल्प आहे, परंतु ती वास्तविक वस्तू नाही आहे. एक चित्तवृत्ती भ्रम आहे. विपर्य जसा आहे तसाच विकल्प हा सुद्धा एक भ्रम आहे. चित्तवृत्ती चौथी दिली आहे, निद्रा. निद्रेच्या अवस्थेमध्ये चित्तवृत्ती कशी समजणार? तर चित्ताची वृत्ती म्हणजे जेव्हा पूर्ण शरीर, मन थकलं जातं तेव्हा ती आपोआप स्वभाव निद्रा आपल्याला शरीराला भासते येते तमोगुणाच्या अधिक्यामुळे. तर त्या वेळेला कुठल्याही वस्तूचं अस्तित्व किंवा यथार्थ ज्ञानाचं अस्तित्व आपल्याला जाणत नाही. ही एक चित्तवृत्ताची अवस्था आहे, चित्तवृत्ती आहे. आणि शेवटची 5वी जी अवस्था आहे चित्तवृत्तीची ती म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे काय? पूर्वी अनुभवलेल्या विषयाचा संस्कार पुन्हा जागृत होणे. म्हणजे आपण आधी कधी तरी कुठली तरी क्रिया केलेली आहे ती आपल्याला आठवणे,
स्मरणात येणे ह्याला आपण काय म्हणूया, एक चित्तवृत्ती स्मृती. ओके. उदाहरणस्वरूप बालपणी झालेल्या एखाद्या व्यक्तीची किंवा घटनेची आठवण आपल्याला होत राहणे. उदाहरणं तशी कोणतीही देता येते, परंतु स्मरणशक्ती म्हणजेच काय, स्मृती म्हणजेच काय, की आठवणी साचवून जे आपण ठेवत असतो, फोटो काढतो आपण, पण स्मरणात स्मरणशक्ती एक चित्तवृत्ती आपण फोटोच्या माध्यमातून कमी केलेली आहे. ती नको व्हायला चित्तवृत्ती आपल्याला सतत आपल्या चित्तवृत्तीचं कार्यशीलता राहिली पाहिजे. अशा प्रकारे 5 प्रकारच्या चित्तवृत्ती सांगितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या प्रमाण आहे, विपर्यय आहे, विकल्प आहे, निद्रा आहे आणि स्मृती, ह्या 5 प्रकारच्या चित्तवृत्ती. मग ह्या चित्तवृत्ती 5 प्रकारच्या सांगितल्या, तरी ह्या 5ही प्रकारच्या चित्तवृत्तींना 2 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत. त्या कोणत्या आहेत, तर एक म्हणजे क्लिष्ट आणि दुसरी म्हणजे अक्लिष्ट. क्लिष्ट जी वृत्ती आहे ती क्लेशांना वाढवणारी आहे, म्हणजे दुःख वाढवणारी आहे, आणि एक जी अक्लिष्ट आहे ती क्लेशांची वृद्धी न करता विवेक ज्ञानाकडे नेणारी. आता प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे जर यथार्थ ज्ञान मिळवून घेतलं आपण, तर आपल्या विवेक ज्ञानामध्ये भर पडणार, आणि त्या विवेक ज्ञानातनं आपल्याला योगच चित्तवृत्ती निरोध हे सिद्धांत आपल्याला स्थापित करता येईल आणि कैवल्याकडे प्राप्ती करता येईल. परंतु तेच जर ज्ञान आपण तमगुणाच्या आधिक्यानं निद्रा, स्मृती याच्यामध्ये सतत राहिलो, भूतकाळात सतत आपण विरेचन करत राहिलो, तर विचरण करत राहिलो, तर याने काय होणार आहे की आपलं जे विवेक आहे, अज्ञान आहे, तो वाढणार आहे, आणि त्यातनं अज्ञानातनं काय होणार आहे, परत आपण बंधनात राहू आणि बंधनापासनं कैवल्यापासून मुक्त होऊ, दूर होऊ. तर अशा प्रकारे कैवल्यापासून दूर होणार आपण कुठल्या प्रकारच्या चित्तवृत्तीमुळे, क्लिष्ट चित्तवृत्तीमुळे. तर अशा प्रकारचे 2 पुन्हा चित्तवृत्तीचे विभाजन केलेले आहे, ती म्हणजे क्लिष्ट आणि अक्लिष्ट. आता ही जी चित्तवृत्ती आहे, तर त्याचा निरोध करण्यासाठी जे सूत्र योगश चित्तवृत्ती निरोध सांगितले आहे, तर ह्या सूत्राचं सतत निरोध करण्यासाठी, या साध्याला सिद्ध करण्यासाठी काय मार्ग आहे, तर तो अभ्यास किंवा वैराग्य. त्यांनी एक सूत्रामध्ये सांगितलं आहे की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. हा निरोध आपण कधी प्राप्त करू शकतो, तर सततच्या साधनेनी, सततच्या योग क्रियेनी चित्ताच्या वृत्तीचा निरोध आपण साधू शकतो. तर ह्याचा अभ्यासाला पुन्हा पुन्हा एकाच अवस्थेत स्थिर करण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास असं म्हणून योगसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि वैराग्य म्हणजे काय, दृश्य अदृश्य विषयाबद्दलची तृष्णा कमी होणे म्हणजे काय, वैराग्य. समोरची कुठलीही गोष्टी आहे, जसं सांख्यदर्शनामध्ये आपण पाहिलं की पुरुषाला स्वतःच्या स्वभावाचं अस्तित्व जाणीव होणे, विवेक ख्याती होणे, म्हणजे मी पुरुष प्रकृतीपेक्षा वेगळा आहे, दृश्य अदृश्य प्रकृती तत्वापेक्षा वेगळा आहे, असं जेव्हा जाणीव व्हायला लागतं, तेव्हा ह्या अवस्थेला योगदर्शनकारांनी काय नाव दिलं आहे, वैराग्य असं नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा, अभ्यास म्हणजे चित्त स्थिर करण्याची सकारात्मक क्रिया आहे, तर वैराग्य विषयापासून आसक्ती कमी करण्यासाठीची प्रक्रिया आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, अभ्यास म्हणजे चित्त स्थिर करण्याची सकारात्मक प्रक्रिया, तर वैराग्य म्हणजे विषयापासून आसक्ती कमी करण्याची प्रक्रिया होय. आता हे झालं प्रक्रिया सांगितली त्यांनी, परंतु एक सिद्धांत या अनुषंगाने त्यांनी वर्णन केलेला आहे, तो म्हणजे क्लेश सिद्धांत. क्लेशाचा अर्थ काय घेतो आपण, दुःख, ज्यातनं दुःख प्राप्ती, दुःख किंवा बंधन प्राप्ती होते, त्याच्या मागचा जो सिद्धांत आहे त्याला काय म्हटलं योगदर्शनकारांनी, क्लेश सिद्धांत. योगदर्शनातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. काय वर्णन केलंय बघा, अविद्या, अस्मिता, राग द्वेष अभिनिवेशाः क्लेशाः. अविद्या, अस्मिता, अराग द्वेष अभिनिवेशाः क्लेशाः म्हणजे काय,
5 क्लेश सांगितले, 5 प्रकारचे क्लेश आहेत. कुठले? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्या म्हणजे काय? अनित्याला नित्य समजणे, अशुचीला शुची समजणे, दुःख्याला सुख समजणे आणि अनात्म्याला आत्मा समजणे. हे म्हणजे काय? अविद्या आहे, ज्ञान नाही आहे, अविद्या आहे. तर हा मूल क्लेश आहे. म्हणजे प्रथम क्लेश हा मूल क्लेश आहे, त्याला काय म्हटलंय? अविद्या. दुसरं आहे अस्मिता, दृष्ट पुरुष आणि बुद्धी यांची एकरूपता मांडणे. पुरुष आणि प्रकृतीची एकरूपता मांडणे म्हणजे काय? अस्मिता आहे. स्वतःचं अस्तित्वच मान्य न करणे म्हणजे अस्मिता आहे. म्हणजे त्याला काय? सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे, स्वतःचं अस्तित्व मान्य नाही आहे. तिसरं आहे राग, सुखद अनुभवामुळे त्याच विषयाची आसक्ती निर्माण होते, म्हणजे त्यामुळे स्वतःत आसक्ती निर्माण होत असते. द्वेष, दुःखद अनुभवामुळे विषयाबद्दल होणारी प्रतिकूलता. जर सुखद आहे तर त्याबद्दल आसक्ती निर्माण होते आणि दुःख आहे त्याबद्दल प्रतिद्वेष निर्माण होतो. तर अशा प्रकारे राग आणि द्वेष वर्णन केलं आहे. 5वा आहे अभिनिवेश. अशा प्रकारचे क्लेश सांगितलेत 5 प्रकारचे. अभिनिवेश म्हणजे काय? जीवन टिकण्याची तीव्र इच्छा, म्हणजे जीवन सतत टिकून राहावं याच्यासाठी जी आपण सतत आयुष्य आपलं निवेशित करत असतो त्याला काय म्हणूया आपण? अभिनिवेश म्हणूया. हा एक मुख्य क्लेश सांगितले, पंचविध क्लेशापैकी एक क्लेश सांगितला आणि हाच इथेच क्लेश सिद्धांत सिद्ध होतात. किती प्रकारचे क्लेश सांगितले? 5 प्रकारचे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. ठीक आहे, लक्षात राहील. नंतर आहे कर्म आणि कर्माशय मुद्दा. कर्म आणि कर्माशय काय? क्लेशामुळे कर्म निर्माण होतात, राईट. म्हणजे दुःख आहे तर दुःख होऊ नये यासाठी आपण काही ना काही क्रिया करत राहतो, म्हणजेच कर्म करत असतो. आणि मग कर्मासाठी आशय, त्याच्यामागे उद्देश निर्माण होतो. कर्माशयामुळे पुढील जन्म, मग हे मी केले म्हणून पुढील जन्म स्थापित होतं, त्याच्यातनं मग आयुष्य आणि अनुभव यांचा संबंध स्थापित होतो. आणि म्हणून योगदर्शनानुसार जी बंधनाची साखळी हे सांगितली ती अशी सांगता येईल की अविद्या आहे, क्लेश आहे, मग कर्म निर्माण होतं, मग कर्माशय निर्माण होतो, मग कर्माशयामुळे जन्म पुनर्जन्म निर्माण होतात आणि मग दुःखाची साखळी सतत चालू राहते. आणि दुःख निर्माण झालं की परत ते कमी होण्यासाठी आपण काही ना काही कर्म करायला लागतो, आणि कर्माशय आणि पुन्हा मग जन्म, अशा प्रकारची साखळी बंधनाची चालू राहते. सॉरी. मग हे सगळं जे आहे तर ते योग साधनाद्वारे ही साखळी तोडणे अंतिम उद्दिष्ट कुणाचं आहे? योग दर्शनकाराचं आहे. म्हणजे ही साखळी दुःख नसावं आणि दुःखातनं बंधनमुक्ती व्हावी आणि बंधनमुक्ती झाल्यानंतर कैवल्य प्राप्ती व्हावी, हे कोणाचं मुख्य उद्दिष्ट आहे? तर योगदर्शनाचं आहे. आणि त्याच्यासाठी ते परत पुन्हा वर्णन करतात की अष्टांग योग मार्ग तुम्ही अवलंबावा. आणि त्या अष्टांग योग मार्गामध्ये ही एक व्यावहारिक संकल्पना त्यांनी विशेष पद्धतीने क्लिअर केलेली आहे. याच्यामध्ये अष्टांग योगमध्ये कुठले अष्टांग योग आहेत? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टावू अंगाणी असं सांगितलेलं आहे. तर किती अंग आहेत योगमार्गाचे? 8 अंग आहेत. पुन्हा एकदा सांगते, यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. तर एक एक समजून घेऊया. यम म्हणजे काय? सामाजिक आणि नैतिक आचारसंहिता म्हणजे यम होय. ती कसली आहे? 5 प्रकारची वर्णन केलेली आहे. ते कोणते आहेत? अहिंसा, अहिंसा करू नये, मन वचन कर्माने हिंसा करू नये, अहिंसा हे तत्व पाळावं, नियम पाळावं. दुसरं आहे सत्य, यथार्थ, हितकारक वचन वापरावेत. अस्तेय, दुसऱ्याची वस्तू अनधिकृतपणे आपली आहे किंवा चोरून घेऊ नये किंवा त्याच्यावर आपला अधिकार मानू नये, हे कुठलं एक नियम आहे यमापैकी. परत ब्रह्मचर्य, इंद्रिय संयम ठेवावा, विषयासक्ती नियंत्रण ठेवावी. परत आहे अपरिग्रह, अनावश्यक वस्तूंचा संग्रह करू नये. मिनिमॅलिझम जो कन्सेप्ट आता आलेला आहे त्याचं वर्णन आधीच खूप वर्षाखाली वर्णन केलेलं आहे, जे सामाजिक आणि नैतिक आचारसंहिता वर्णन केली आहे. त्याच्यामध्ये हे मुख्य 5 नियम सांगितलेले आहेत. कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय,
अपरिग्रह हे लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला अष्टांग योग यावर SQ LAQ किंवा SCQ विचारला तर ते आपल्याला डिटेल लिहिता आलं पाहिजे. शब्द चुकले नाही पाहिजे. शब्दांचा योग्य तो अर्थ तिथे वर्णन केलेला पाहिजे. तर नियम, दुसरं अंग पाहूया. नियम म्हणजे काय? वैयक्तिक आचाराशी संबंधित असलेला नियम, म्हणजे स्वतःचे काही प्रिन्सिपल्स जे असतात त्याला आपण काय म्हणूया? नियम म्हणूया. म्हणजे काय? शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे. स्वतःचे रिच्युअल्स असतात. सकाळी मॉर्निंग रिच्युअल्स आपण करतो, कुणी करतं कुणी करत नाही. कधी उठतं कधी झोपतं, कधीही आपली शौचविधी, संतोषविधी, तपविधी हे कधीही करतात. हे जे नियम आहे ते नियम स्वतःशी संबंधित, स्वतःच्या प्रिन्सिपलशी संबंधित आहे. ते नियम या अंगाद्वारे वर्णन केलेले आहेत. ते कोणते आहेत? 5 प्रकारचे आहेत ते. शौचविधी, शौच समजू, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 प्रकारचे नियम अंगामध्ये योगमार्ग सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर शौच म्हणजे बाह्य आणि आंतरिक शुद्धता. बाह्य म्हणजे आपण नेहमीचे शौच करतो ते असं समजावं. आणि आंतरिक शुद्धता म्हणजे काय? मानसिक जी शुद्धता आहे ती आध्यात्मिक ज्ञान घेऊन, विज्ञान घेऊन, ज्ञानाच्या साह्याने शुद्धता करून घेणे म्हणजे आंतरिक शुद्धता होय. संतोष म्हणजे काय? प्राप्त परिस्थितीत समाधान. संतोषमध्ये जे आहे त्याच्यातच आपलं समाधान मानणे, सुख मानणे म्हणजे संतोष होय. तप म्हणजे काय? जी काही शारीरिक मानसिक अवस्था आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं डिसिप्लिन, शिस्त आणणे म्हणजे काय आहे? तपश्चर्या आहे, तप होय. आणि स्वाध्याय म्हणजे स्वतःचे अध्ययन तसेच मंत्र, शास्त्र. आता स्वाध्याय म्हणजे काय? की मंत्र जाप करणे नव्हे, तर स्वतःच्या तत्वांमध्ये वृत्ती व्हावी, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, याच्यासाठी सतत क्रियाशील राहून ते तत्व पाळणं म्हणजे काय होय? स्वाध्याय होय. त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी इतर अध्ययन करून ज्ञानाची वृद्धी करणं म्हणजे काय होय? स्वाध्याय होय. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी समर्पण करणं. आता माझा केवळ उद्देश काय आहे हे लक्षात ठेवून ईश्वर प्रणिधान करत राहणे म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी सतत क्रियाशील राहणे म्हणजे काय होय? ईश्वर प्रणिधान, समर्पित होणे. दुसरं अंग आहे, तिसरं अंग आहे आसन. स्थिर सुखम आसनम. स्थिर सुखम आसनम म्हणजे जे आसन सुखद आहे त्या आसनात आपण बसावं आणि आपली यमनियमादी अंगाचं, योगमार्गाचं सेवन ग्रहण करावं. आता चौथं आहे प्राणायाम. प्राणायामची व्याख्या काय? श्वासोच्छवासाच्या नियमनाला प्राण आयाम असं म्हणूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये चित्ताची स्थिरता असली पाहिजे. चित्त विभ्रमित नसावं, स्थिर असावं, एकाग्रित असावं आणि नंतर अंतशुद्ध असावं त्याचं. जर केओटिक माइंड असेल तर तो शुद्ध विचार करू शकणार नाही आणि चित्ताला एकाग्र करू शकणार नाही, म्हणून प्राणायाम घडून येऊ शकणार नाही. याच्यासाठी त्याचं अंतशुद्धी करणं आवश्यक आहे. प्रत्याहार समजून घेऊया. प्रत्याहार अंग काय सांगतं? विषया संप्रयोगो चित्तस्य स्वरूपाणुकार इव इंद्रियाणां प्रत्याहार. इंद्रियाचा त्यांच्या विषयापासून निग्रह करून त्यांना चित्ताच्या नियंत्रणाखाली आणणे म्हणजे काय होय? प्रत्याहार. आता चित्तशुद्धी झाली आहे परंतु इंद्रिय मात्र त्रास देत आहेत. म्हणजे मला ह्या विषयाची आसक्ती होती, त्या विषयाची आसक्ती होते, मला हे करावंसं वाटते, मला लगेच काहीतरी खावंसं वाटेल, मला पियावंसं वाटेल अभ्यास करताना. तर अशा ज्या गोष्टी घडतात तर त्यावर नियंत्रण आणणे म्हणजेच काय? प्रत्याहार होय. स्वविषय संप्रयोगे चित्तस्य स्वरूपाणुकार इंद्रियाणां प्रत्याहार आहे. ही व्याख्या लक्षात ठेवायची. आलं लक्षात? म्हणजे उदाहरणार्थ डोळ्यासमोर जर विषय असूनही त्याकडे मन आकर्षित न होणे, दुसऱ्याच विषयाकडे विषय जाणे, चित्त जाणे, ह्याला आपण काय म्हणूया? प्रत्याहार. आणि ह्या अवस्थेलाच नियंत्रण आणण्यासाठी जो अंग सांगितलाय तो म्हणजे प्रत्याहार. नंतरचा आहे धारणा. अष्टांग योग मार्गातला धारणा अंग. तर धारणा म्हणजे काय? चित्त एका विषयावर स्थिर केल्यानंतर ते टिकून ठेवणे, दॅट इज धारणा. धारण करणे, दॅट इज धारणा. एकाग्रतेची सुरुवात जरी झाली, आता ते सुरुवात झाली आणि तिथे टिकून आहे, दॅट इज धारणा. आणि त्यानंतर ह्या धारणेला अखंड सातत्यपूर्ण प्रवाहात नेणे म्हणजे काय? दुसरं अंग ध्यान.
काय आहे अष्टांग योग मार्गामधलं अंग? ध्यान अंग. धारणेला सातत्यपूर्व टिकून ठेवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान मार्ग होय. आणि धारणा आणि मग ध्यानमध्ये काय फरक काय आहे? तर धारणा ही चित्ताला एका विषयावर स्थिर ठेवते, पण ध्यान ह्या त्या विषयाला एकाग्रित ठेवून ती पुढे नेते. काही काळ पुढे पुढे ढकलण्याचं काम कोण करतं? तर ते ध्यान करतं. आणि समाधी म्हणजे काय की ध्यानाची परिपक्व अवस्था. ध्यान त्या एकाग्र स्थिर अवस्थेला धारणा सुरुवात करते. ध्यान त्या अवस्थेला पुढे नेण्याचं काम करते. आणि समाधी काय करते? तर समाधीमध्ये आपण त्या ध्यानाच्या अवस्थेला परिपक्व करून शेवटपर्यंत आपला जो उद्देश आहे कैवल्य मार्गाचा, चित्तवृत्ती निरोधाचा, तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम कोण करतं? समाधी अंग करतं. अशा प्रकारे हे अष्टांग योग मार्ग वर्णन केलेले आहे. त्याच्यानंतर येतं आता ही जी काही कन्फ्युजन होऊ शकतं धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये काय कन्फ्युजन आहे, परत एकदा मी क्लिअर करते तुम्हाला. धारणा म्हणजे काय की ध्यान चित्तवृत्तीचं एकाग्रित करण्याची सुरुवात आहे आणि ती सुरुवात पुढे नेणे, सातत्य त्या सुरुवातीमध्ये आणणे, याला काय म्हणूया? ध्यान होय. आणि ते सातत्य परिपूर्णतेला नेणे म्हणजे काय? समाधी. अशा प्रकारे अष्टांग योग वर्णन केलेले आहे. परत क्लेश सिद्धांत जसं वर्णन केलेलं आहे योगदर्शनांनी, तसंच ईश्वर सिद्धांत सुद्धा वर्णन केलेलं आहे. योगदर्शन म्हणतात कारण ते ईश्वराला मान्य करतात, म्हणून ईश्वर सिद्धांत त्यांनी सांगितलंय की क्लेश कर्म विपाक आशयेही पराकृष्ट पुरुष विशेष ईश्वर. म्हणजेच काय? जो क्लेश कर्मफल कर्माशय याच्याने अस्पर्शित आहे, त्याला कुठलंही ज्ञान नाही आहे, जो पुरुष आहे, असं जो पुरुष असणार आहे तो म्हणजे ईश्वर आहे आणि त्याचं अस्तित्व आहे. म्हणून ईश्वर सिद्धांत योगसूत्रकारांनी, योगदर्शनकारांनी मांडलेला आहे. यावर सुद्धा तुम्हाला MCQ विचारलं जाऊ शकतं आणि यावरनंच योगसूत्राला, योगदर्शनाला दुसरं नाव देण्यात आलेलं आहे, ईश्वर सांख्य दर्शन. आलं लक्षात? हा MCQ महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारे योगदर्शनाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. अष्टांग योग मार्ग आपण माहिती करून घेतले. कैवल्याची माहिती आपल्याला आपण सांख्यदर्शनामध्ये माहिती करून घेतली. पुनरुक्ती न करता, पुनरुक्ती दोषाला टाळून योगदर्शनाचा पूर्ण एकदा प्रवाह सांगते आणि योगदर्शन इथे संपवते. तर काय आहे संपूर्ण प्रवाह? तर अविद्या प्राप्ती होते, नंतर त्यातनं क्लेश निर्माण होतं. क्लेश कमी करण्यासाठी कर्म करावं लागतं. मग कर्मच्या मागचा आशय असतो कर्माशय आणि त्यातनं मग जन्म होतं. मग जन्म आला की दुःख आलं म्हणजेच क्लेश आला आणि मग त्यातनं योग साधना करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो योगदर्शनानुसार आणि मग त्यातनं चित्त शुद्धी करून घेतो. मग चित्तवृत्ती निरोध करतो. मग धारणा, ध्यान, समाधीपर्यंत आपण येतो आणि ह्यातनं आपल्याला काय होतं? विवेक ख्याती होऊन आपण केवळ पुरुष प्राप्ती म्हणजेच कैवल्य प्राप्ती होते आपल्याला आणि ह्यातनं योगदर्शनाचं उद्दिष्ट सिद्ध होतं. अशा प्रकारे योगदर्शन आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये लाईक करा व्हिडिओला. कमेंटमध्ये कळवा कसा वाटलं व्हिडिओ. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकू शकता, त्याचं मी निरसन करेन. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेद जिज्ञासा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळींना. त्यांना सगळ्यांना ज्ञान हे मिळालं पाहिजे. धन्यवाद.